नमस्कार मित्रांनो, स्मार्ट मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आता जवळपास लहान मुलांना शाळेत घालताना सर्व पालकांना हाच प्रश्न पडतो की आपल्या मुलाला कोणत्या शाळेत घालावं व त्या शाळेत कोणता बोर्ड आहे किंवा कोणत्या बोर्डची आपण निवड करावी. हल्ली 3 वर्षाच्या मुलाच्या पालकाला बी शाळेत घालतात, तेव्हा पालक शाळा निवडताना कुठला बोर्ड आहे हा प्रश्न हमखास विचारतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नर्सरीमध्ये प्रवेश घेताना तुमची अमुक अमुक बोर्डाची शाळा आहे का? नर्सरीपासून बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवतात का? तिथल्या टीचर्स सुद्धा त्या अमुक अमुक बोर्डमधून पास झाले आहेत का? असे असंख्य प्रश्न पालक विचारित असतात. खरं तर त्यांचा काही दोष नाही. आपल्या शिक्षण पद्धतीनं समाजात खूप गैरसमज निर्माण केले आहेत. त्यामुळे पालक संभ्रमावस्थेत असतात. अनेक बोर्ड्सनी त्यांचा संबंध शैक्षणिक यशाशी लावल्याने अनेक गैरसमज निर्माण झालेले आहे. मित्रांनो, खरं तर बोर्ड या घटकाची गरज पडते ती 8वी पासून पुढे. कुठलेही बोर्ड फक्त 10वी आणि 12वीची परीक्षा घेत असते. बोर्डाचं काम फक्त परीक्षा आयोजित करणं असतं. कुठलेही बोर्ड पाल्याला बुद्धिमान करत नाही. शाळा त्या विद्यार्थ्यावर काय मेहनत घेते त्यावर मुलांची शैक्षणिक गुणवत्ता अवलंबून असते. सध्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांना स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE बोर्ड, केम्ब्रिज बोर्ड असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. या सगळ्यांचा अभ्यासक्रम खरंच वेगळा असतो का? या सर्वांमध्ये काही फरक आहे का? पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सर्व बोर्डात काही फारसा फरक नाही. सगळ्याच बोर्ड या 80% अभ्यासक्रम हा सर्वांचा सारखा असतो. मुळात प्रश्न हा आहे, या सर्व बोर्डाचा अभ्यासक्रम ठरवतो कोण? प्रत्येक देशाचा असा एक शैक्षणिक आराखडा असतो. आपल्याही देशाचा राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा आहे. त्याला NCF म्हणजे नॅशनल सर्क्युलम फ्रेमवर्क असं म्हणतात. त्यात वयानुसार मुलांना काय शिकवायचं, वयानुसार त्यांच्यात कुठलं कौशल्य अपेक्षित आहे याबाबत मार्गदर्शन केलेलं असतं. मुख्य म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरूनच या शैक्षणिक आराखडा ठरवला जातो. NCF नुसार इयत्ता व वय विचारात घेऊन अभ्यासक्रम ठरवला जातो. भारतातले आणि भारताबाहेरचेही उदाहरणार्थ IBO किंवा IGCSE, परंतु जे भारतात शिक्षण देतात ते सर्व बोर्ड्स NCF नुसारच अभ्यासक्रम आणि त्या संदर्भात पाठ्यपुस्तक बनवत असतात. पाठ्यपुस्तक NCERT या राज्यात SERT यांच्या मान्यतेनुसार असतात. भारत सरकारनं प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात पाठ्यपुस्तक आणि त्या संदर्भात प्रशिक्षणासाठी NCERT ची स्थापना केली आहे. भारतात शाळा 2 प्रकारच्या आहेत, खाजगी शाळा आणि सरकारी शाळा. 8वी पर्यंत कुठलंही पुस्तक वापरायचं हे शाळा ठरवू शकते. खाजगी शाळा NCERT खाजगी शाळा NCERTचं किंवा SERTचं पुस्तक वापरू शकतात किंवा खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकाचाही वापर करू शकतात. फक्त खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकांना NCERTची मान्यता असणं आवश्यक असतं. तसंच शाळा स्वतःची पुस्तकही तयार करू शकते. NCF नुसार विविध बोर्ड्स त्यांचा 10वी आणि 12वीचे अभ्यासक्रम ठरवून परीक्षा घेत असतात. प्रत्येक बोर्डाची स्वतःची उद्दिष्ट असतात. आता प्रश्न हा आहे की असेल तर विविध बोर्डाची निर्मिती का झाली? शिक्षण हा विषय केंद्र आणि राज्य दोघांच्या अंतर्गत येतो. प्रत्येक राज्याचं स्वतःचं बोर्ड असतं आणि महाराष्ट्रात SSC स्टेट सेकंडरी सर्टिफिकेट बोर्ड आहे. सगळ्या भारतात किंवा केंद्रात CBSE म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन आहे. इतिहास आणि भूगोल हे 2 विषय सोडले तर सर्व अभ्यासक्रम बऱ्यापैकी सारखाच आहे. SSC बोर्डामध्ये महाराष्ट्राबद्दल जास्त माहिती आहे. तसंच त्या राज्याची भाषा शिकवणं अनिवार्य असतं. तसेच CBSE मध्ये संपूर्ण भारताचा इतिहास, भूगोल यावर भर असतो. पालकांची एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली होण्याची नोकरी असेल तर पालक CBSE बोर्डाला जास्त प्राधान्य देतो. या 2 बोर्डाव्यतिरिक्त खूप वर्षापासून ICSE बोर्ड सुद्धा आहे, म्हणजे इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन. हे बोर्ड चॅरिटेबल सोसायटी ऍक्ट नुसार भारत सरकारने मान्यता दिलेलं आहे. हे अँग्लो इंडियन कम्युनिटीने सुरू केलेलं असून जास्तीत जास्त कॉन्व्हेंट स्कूल या बोर्डाचे संलग्न आहे.
कॅम्ब्रिज बोर्डाचा भर इंग्रजी भाषेतील ज्ञानावर असतो, तर सीबीएसई बोर्डाचा भर विज्ञान आणि गणिताच्या ज्ञानावर अधिक असतो, असं म्हटलं जातं. माननीय मनमोहन सिंग जेव्हा वित्तमंत्री होते त्यावेळेस आपण जागतिकीकरण स्वीकारलं, परदेशातून गुंतवणूक वाढली. त्याचबरोबर परदेशी नागरिक त्यांच्या कुटुंबासोबत भारतात नोकरीसाठी जास्त प्रमाणात आले. त्यांच्या मुलांना शैक्षणिक अभ्यासक्रमात अडचण येऊ नये म्हणून IBO इंटरनॅशनल बॅल्युक्युरेट बोर्ड यांना निमंत्रण करून हे बोर्ड सुद्धा भारतात आलं. आता तर खुली शैक्षणिक अभ्यासक्रम प्रणाली आहे. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी कॅम्ब्रिज बोर्ड म्हणजे IGCSE इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन सुद्धा आहे. पण या सर्वांना NCF अंतर्गत अभ्यासक्रम ठरवावा लागतो. अपवादक फक्त इतिहास आणि भूगोल, ज्याला EVS म्हणजे एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे परिसर अभ्यास असं म्हणतात. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सर्व बोर्ड सारखे आहेत. बोर्डानुसार पाल्याची शैक्षणिक गुणवत्ता ठरत नसते, ती ठरत असते शाळा, शाळेची शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि त्या शाळेतील शिक्षक यांच्या मेहनतीवर. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.